90च्या दशकामध्ये महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये बाळासाहेब ठाकरे नावाचा झंझावात घोंगत होता। या झंझावाताला प्रेरित होऊन एक तरुण शिवसैनिक होतो। गावोगावी सायकलवर पायी जाऊन पोस्टर लावून शिवसेना वाढवतो। पुढे तोच शिवसैनिक नगरसेवक, जिल्हा प्रमुख, 2 वेळेला आमदार, 3 वेळेला अपराजित खासदार होतो। तेच नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून जॉईन झालेले परभणीचे खासदार संजय जाधव आपल्यासोबत आहेत। जाधव साहेब, इतका मोठा संघर्ष आहे, ठाकरे घराण्यासोबत तुम्ही होतात, बाळासाहेब ठाकरेंचा पूर्ण विचारांचा पगडा तुमच्यासोबत होता, काय कारण आहे की आज तुम्हाला या एकनाथ शिंदेसोबत जावं लागते? नाही, असं काही जायचं म्हणजे काय झालं की शेवटी कार्यकर्त्याचं मनोबल खचलेलं आहे। जी मूळ शिवसेना होती ती कुठेतरी विचारापासून दूर गेली। मूळ वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ही हिंदुत्वाच्या विचारसरणीवर स्थापन झालेली शिवसेना होती। परंतु मध्यंतरी 19ला जी काही घटनावली घडल्या आणि त्यानंतर जे आम्ही महाविकास आघाडीकडे वळलो त्याच ठिकाणी आमच्या पतनाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। आणि 22ला जे बंड झालं की ते आमदाराचे कामं होत नाहीत, हे होत नाही, त्यातून झालं, त्याच्यामध्ये काय झालं ते झालं। आम्हाला जर समजा ठाकरे घराण्याची जर नाळ तोडायचीच असती तर आम्ही 22लाच तोडली असती। परंतु आमच्या मनात कधीच पाप नाही आणि त्या घराविषयी आमच्या मनात कधी कटुता असायचं कारण नाही, आजही नाही, कालही नव्हतं, उद्याही राहणार नाही। परंतु शेवटी खाली काम करत असताना मतदारसंघामधील लोकांच्या विकासात्मक कामाला प्राधान्य देण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागायचा। पूर्वी आम्ही विरोधी पक्षात काम केलं पण त्यावेळेस एवढी सरकारमध्ये आणि विरोधी पक्षामध्ये कटुता नव्हती। हल्ली एवढी कटुता झाली आहे की जो सत्ताधारी पक्षाचा असला तरच त्याला प्राधान्य द्यायचं, विरोधकाला द्यायचंच नाही। ही जी नीती मध्यंतरी सरकारनं अवलंबली त्याच्यामुळं आमच्या कार्यकर्त्याचं मनोबल निश्चित कमी झालं होतं। प्रत्येक ठिकाणी मीच एकटा म्हणून नाही, महाराष्ट्रातले अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहेत की ज्यांच्या मतदारसंघामध्ये मी हे सरकारमधले लोक विरोधी पक्षातल्या लोकांना काम करायला प्राधान्य देतच नव्हते। आणि अशा परिस्थितीत सगळ्याची अशी धारणा झाली की साहेब आपल्याला खूप त्रास होतोय, आमचे कामं होत नाहीत। मग अशा वेळी आपण भूमिका बदलून जर जुन्या आपण मूळ शिवसेनेत राहायचं, आपल्याला काही शिवसेना सोडून बाळासाहेबाच्या विचाराची बांधिलकी ठेवून आपल्याला भविष्यात काम करायचे। त्यामुळे बाळासाहेबाच्या विचाराला धरूनच पुढे आपण जरी गेलो तरी शेवटी तिकडंही बाळासाहेब आहेत, इकडेही बाळासाहेब आहेत। आपण तिकडं जर गेलो तर सत्तेमध्ये आपल्याला 4 कामं होतील आणि आपल्याला लोकांच्या रोषाला समोर जायला आपल्याला सोयीचं होईल। नाहीतर आपल्याला उद्या भविष्यामध्ये खूप काही त्रास होईल। आम्हाला जो आज होतोय उद्या तुम्हालाही होईल। त्यामुळे तुम्ही आमचाही विचार करा, तुमच्या पुरता मर्यादित विचार ठेवू नका। आणि आमची अशी विनंती की तुम्ही आता सगळे आपण जण तिकडं सत्ताधारी पक्षात जाऊ, नाहीतर तुम्ही तरी थांबा, आम्हाला जाऊ द्या। अशी एवढी वाईट परिस्थिती सध्या राज्यामध्ये आलेली होती आणि ह्या परिस्थितीत मला कार्यकर्त्याच्या मनोबल उंचावण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी मला त्या ठिकाणी ही भूमिका घ्यावी लागली। ही वस्तुस्थिती आहे। आता ह्याला कोण कशा अँगलनं बघते तो त्याचा विषय असेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे। तुम्ही माझ्या माघारी कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, कोण्याही गावातल्या माणसाला विचारा की बाबा वस्तुस्थिती काय ती सांग, ते जर काही खोटं बोलला तर तुम्ही म्हणताल ते मी स्वीकारायला तयार आहे। ही माझी वस्तुस्थिती आहे। बाळासाहेब ठाकरेंचे विचार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राहिले नाहीत असं वाटतंय आता तुम्हाला? नाही, राहिले नाहीत अशातला भाग नाही, परंतु जनमतामध्ये, जनमानसामध्ये बाळासाहेबांच्या विचाराची जी बांधिलकी होती, जी हिंदुत्वाची बांधिलकी होती, ती आता कुठंतरी लोप पावत चालली होती। आणि आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी मूळ युती होती तिच्यापासून फारकत घेतल्यापासून आपण हिंदुत्व सोडले की काय अशी मानसिकता जनसामान्यामध्ये लोकांची झाली आणि त्या अनुषंगानंच त्याच्याकडे लोक बघायला लागले आणि म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी मोठा दगाफटका होऊ लागला। आम्ही महापालिका बघितली, जिल्हा परिषद बघितली, नगरपालिका बघितल्या। आम्हाला काही भागामध्ये, मुस्लिम बहुल भागामध्ये काही महापालिकेच्या दृष्टीनं आम्हाला त्यांचं मतदान मिळालं, आम्हाला लोकसभेला मिळालं। त्यामुळं मुस्लिम समाजातले लोकसुद्धा की साहब तुम जो डिसीजन ले रहे वो बहुत अच्छा है, तुम उधर गए तो कम से कम अपने यहाँ के कुछ काम तो भी होंगे, अशी भावना मुस्लिम समाजातल्या लोकांची, कार्यकर्त्याची सुद्धा आहे। कारण शेवटी लोकांना काय पाहिजे, दैनंदिन ज्या आपल्या काही समस्या भेडसावणाऱ्या आहेत त्याला कुठेतरी चालना मिळाली पाहिजे, त्या कुठेतरी दुरुस्त झाल्या पाहिजेत। ही मुराशी भावना बाळगूनच लोक विकासाला प्राधान्य द्यावं म्हणूनच या ठिकाणी सरकारच्या बरोबर चला म्हणून अशा प्रकारची विनवणी केल्यामुळं आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली। याच्यामध्ये आमची पक्ष नेतृत्व, आमचे जुने जे उद्धवजी असतील यांच्या परिवाराशी कटीही कटुता होण्याचं कारण नाही, ना काल नव्हतं, आज आहे, ना उद्या बी नसणार नाही।
तेही मोठे माणसं आहेत, ते जरी काही जरी माझ्याविषयी बोलले तरी मी त्यांच्याविषयी आयुष्यात कधी बोलणार नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. नाही, पण एक प्रश्न असा उपस्थित होतो की एकनाथ शिंदेंनी मूळ शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार टिकवून ठेवले. मग उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असतील किंवा शिवसेनेतले वरिष्ठ नेते असतील, हे टिकवण्यात अपयशी ठरलेत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, आता आपण बसा, शेवटी बाळासाहेबांचे वारसदार आहेत आणि वारसदार असल्यामुळे त्यांना असं वाटतं की बाबा पक्ष आमचा आहे, बाळासाहेबांनी स्थापन केलं आहे, मग त्याची बांधिलकी आमची आहे आणि त्या दृष्टीनं आमच्याकडे सगळं राहावं. परंतु साहेबाच्या काही गोष्टी चुकल्या त्या काळामध्ये, ही वस्तुस्थिती आहे, ती स्वीकारली पाहिजे मोठेपणानं. ती जर आज चुकले नसते तर आज ही वेळ आपल्याला आली नसती, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या संधीचा फायदा घेऊन या सगळ्या तडाओडी झाल्या, ताटातूट झाली आणि आज आपल्याला बॅकफूटवर यावं लागलं उद्धव साहेबांना. त्याची कारणं ही आहेत आणि म्हणून आम्हाला सुद्धा कार्यकर्त्याच्या मनोबलासाठी, सर्वसामान्यांच्या नागरी समस्यासाठी ह्या भूमिकेचा स्वीकार करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. एक सातत्यानं प्रश्न समोर येतो आणि शिवसैनिक असतील किंवा पदाधिकारी सुद्धा एक विषय सांगतात, आमदार असतील किंवा काही लोक, की शिवसेनेमधले नेते जे आहेत, मग उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, संघटनेसाठी किंवा मग नेत्यांना वेळ देत नाहीत. हे आरोप खरा आहे का? नाही, आता वेळ देतात, मागणी त्या तुम्ही मागणी केल्यावर वेळ नाही द्यायला काय झालं? वेळ मिळतो असा त्याचा काही भाग नाही. आता उगा आरोप करायला कोणाला काय करायचे ते भाग वेगळा, परंतु माझी त्यांच्याविषयी नाराजी कधीही नव्हती आणि आजही नाही आणि उद्या बी नसणार, ही माझी क्लिअर भावना आहे. या दोघांच्या खाली जे नेते आहेत ते सातत्यानं आरोप प्रत्यारोप करत राहतात, तर वाटते का हेच लोक खऱ्या अर्थाने शिवसेनेला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तळाला नेण्यासाठी कारणीभूत असावे? आता त्याला पक्ष नेतृत्वानं ठरवायचं की कोणाला किती प्राधान्य येतं. आता राऊतसाहेब आहेत आमचे, ते पक्षाची भूमिका काही काही वेळी व्यवस्थित मांडतात, पण काही काही वेळी भरकटून जातात. आता मला सांगायचं, एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, 4 टर्मचे खासदार आहेत, त्यांनी खासदाराला शिवीगाळ करावी ही लोकशाहीसाठी घातक आहे. नाही, आम्ही तुमच्या बरोबरीचे, आम्ही तुम्हाला काही म्हणावं तर तुम्हाला शोभणार नाही, आम्हाला शोभणार नाही, पण तुम्ही सुद्धा असं काही बोललं नाही पाहिजे. कारण शेवटी आम्ही जनतेतून निवडून येतो आणि जनतेच्या कामाला काय प्राधान्य द्यावं लागते, गावात गेल्यावर जनता आम्हाला काय उपरोधिक बोलते हे आम्ही अनुभवतोय. तुम्ही काय अनुभवत नाही ना, तुम्ही डायरेक्ट आमदाराच्याच मतावरून खासदार झालात. त्यामुळे तुम्हाला लोकांच्या समस्येशी, लोकांच्या काय अडचणी आहे त्याच्याशी काय तुम्हाला काय देणं घेणं नाही. तुमच्याकडे कोण कॉमन माणूस येते एखादं काम घेऊन? अरे आम्ही कधी फोन केला तर आमचे फोन कधी घेत नव्हते राऊत साहेब, बाकीचे काय सांगायचं. तरी जी परवा खासदारांविषयी हे असे आरोप करून म्हणजे शिवीगाळ केली, हे काही आम्हाला आवडली नाही. माझ्यापेक्षा ते मोठे आहेत, त्यांना म्हणावं की तुमच्या भावाला विचारा, तुमचे भाऊ आमदार आहेत सुनील राव, की सामान्य नागरिकाची काय अडचणी आहेत. राऊत साहेबापेक्षा त्यांचे लहाने भाऊ व्यवस्थित सांगू शकतील आणि ते ह्या गोष्टीचा स्वीकार करतील असं मला वाटतं. मग हेच नाराजी आणि पुढे जे काही मग आता नेते असतील, एकनाथ शिंदेकडे आमदार गेले, आता खासदार गेले जेवढे मोठे, हेच कारण आहे ह्या सगळ्या गोष्टी मागे वाटतं? हेच कारण बघा शेवटी राजकारणात आता मी 1986 पासून पक्षाचं काम करतो. मी इतके दिवसापासून आम्ही काय संघर्ष केला पुऱ्या परभणी जिल्ह्यानं बघितला आहे. आम्ही 2-2 दिवस उपाशी राहून पोलवर झेंडे बांधलेत, पताका लावल्या, बॅनर लावले, सायकल फेरी काढ, हे काढ, रॅली काढ, जेलमध्ये गेलो, 55 गुन्हे झाले माझ्यावर दाखल त्या पूर्ण प्रक्रियेत. आम्ही कधी त्याची पर्वा केली नाही. परंतु आता काळ बदलला आहे, राजकारणाची समीकरणं बदलली आहेत. ह्या सगळ्या बदलत्या परिस्थितीत सत्ताधारी लोकांकडून जो काही अतिरेक चालू होता, तर तिथं सगळ्या लोकांना, विरोधातल्या लोकांना असं वाटायचं की बाबा आपण विरोधात राहून कार्यकर्त्याचे बी खच्चीकरण व्हायला लागले, आपले बी व्हायला लागले आणि कार्यकर्ते चार तुटायला लागलेत. यापेक्षा आपण त्यांच्यासोबत जर गेलो तर आपल्याला त्याचा फायदा होईल, अशा प्रकारची भूमिका सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटायला लागली आणि म्हणूनच त्यांनी मला ही भूमिका घ्यायला भाग पाडलं, ही वस्तुस्थिती आहे. आपण जर बघितलं तर आता हेच आरोप करण्यात आले की मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार झाला आहे, मंत्रिपदाचं आमिष दाखवण्यात आलेलं आहे. तर यामध्ये तथ्य आहे का की मोठ्या प्रमाणावर जसं 50 खोक्यांचे एक आपण बघितलं घोषणाबाजी करण्यात आली होती शिवसैनिकांकडून, मग तिकडं असताना सगळं ओके आणि इकडं आल्यानंतर मग हे असे आरोप का होतात? काही तथ्य आहे? मला सांगा, पैसे जर घ्यायचे असते तर मला 22ला खूप पैसे भेटले असते ना. मी 22ला एवढी ताटातूट झालेली असताना आम्ही सगळेजण थांबलोत ना. परंतु पक्षामध्ये काही सुधारणा व्हायला गरजेच्या होत्या. 22 नंतर आपल्याला उभारी घ्यायला हवी होती, रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभं करायला पाहिजे होतं आपण, तिथं आपण कमी पडलो आणि म्हणून आपले कार्यकर्ते दमादमानं मग नंतर हळूहळू आपली सगळी विस्कळीतपणा आला आपल्यामध्ये आणि म्हणून कार्यकर्त्याचं मनोबल खचलं.
लोकसभेला तशी झाली, विधानसभेला उलटा झालं, आता महापालिका जिल्हा परिषदला वेगळाच पराभव झाला. मग अशा परिस्थितीत समोरच्या संघ लढायचे आणि ते लढत असताना जर आपण ते शस्त्र घेऊन यायला लागले, आपण निशस्त्रपणा लढणं तर शक्य होतं का? आणि म्हणून ह्या परिस्थितीत ह्या सगळ्या भूमिका पार पाडाव्या लागल्यात. मला एवढंच म्हणायचं की पैशाच्याच गोष्टी असत्या तर 22मध्ये गेला असतो तर मला भरपूर पैसे भेटले असते, जर पैसे घ्यायचे असते तर. आणि सगळं पैशासाठीच होत असते काय राजकारण? अहो मी तुम्हाला आधीच म्हणलं की जंग में और मोहब्बत में सब कुछ जायज आहे. मला राजकारणामध्ये जिवंत राहायचे, मला माझ्या कार्यकर्त्याला संघटित करून ठेवायचे, तर मला प्रसंगानुसार काही भूमिका घ्याव्या लागतील आणि त्या भूमिकेचं मला समर्थन करावं लागेल. म्हणून आम्ही सन्माननीय शिवसेना पक्षाचे नेते, आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना या पक्षामध्ये काम करण्यासाठी आम्ही सगळेजणांनी तयारी दर्शवली आणि आम्ही त्या ठिकाणी सगळेजणांनी जाऊन 6 जणांनी आम्ही एकत्रितपणानं शिवसेनेत आज रीतसर प्रवेश केला आहे. जे काही शासकीय प्रक्रिया पार पाडायच्या असतात त्या सगळ्या पार पाडून आज आम्ही जाहीर प्रवेश केला आहे आणि तिथून मी सरळ नांदेडला आलो आहे आणि तुमच्याशी ही वार्तालाप करतो आहे. तुम्हाला आता गटनेता म्हणायचं का? गटनेता हा विषयच नाही राहिला. नेता हा गटनेता होऊ शकत नाही, कारण आम्ही सगळेजण 6 जण शिवसेना पक्षात मर्ज झालोत. आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. येत्या काळात मंत्रीपदी बघू शकतो आम्ही तुम्हाला? अरे त्या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. मंत्रीपद भेटलं का नाही खूप चर्चा आहे त्याची. मी मंत्र्यापेक्षा बी मोठा आहे हा स्वतःला समजतो. मी 2 आमदार आणि 3 वेळेचा खासदार आहे. मी मंत्र्यापेक्षा मोठा आहे. माझं मन म्हणते मला. त्यामुळे मंत्रिपदाच्या अपेक्षेमुळे आम्ही काही गेलेलो नाही, हे तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. बरं, या लोकसभेमध्ये तुम्ही भाजपच्या विरोधात लढलात, मोदी लाट होती, मोदींच्या विरोधात लढलात, मोदी सुद्धा आले होते यावेळेला. आता तुम्ही शिंदेकडे गेलात. कसं वाटतं आता येणाऱ्या काळामध्ये हे चित्र तुमच्या सोयीचे राहील? बघा, माझ्या पहिल्या सगळ्या निवडणुका मोदी साहेबाच्या सोबतच झाल्या, म्हणजे हिंदुत्वासोबत झाल्या. आता ही एक प्रसंगानुसार मला ती पक्षाच्या भूमिकेमुळे मला ती विरोधात जाऊन लढावी लागली, पण मी मूळ पक्षातच आलोय ना आता. त्यामुळे मला त्यात काही वेगळं वाटायचं कारण नाही. आताच्या निवडणुकांत मुस्लिम समाजानं मोठ्या प्रमाणात तुम्हाला साथ दिली. काही लोकांनी तुम्ही जेव्हा प्रवेश करणार त्या सोशल मीडिया असेल किंवा फोन करूनही तुम्हाला त्या संदर्भात जाऊ नका असं तुम्हाला म्हणलं. आता साथ सोबत राहील मुस्लिम? आता 4-2 जण बोलत असतात, कोणाला काही ते राजकीय स्वार्थ असते. काही आता मला 10-5 फोन असे आले की ते दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांचा. अरे माझ्या मतदारांना मला बोलू दे ना, काय बोलायचं. मी त्याच्याशी बांधिलकी ठेवून राहीन ना. तुम्ही त्याची कशाला चिंता करता? त्याच्यामुळं तशी काहीच परिस्थिती नाही आहे. निश्चित मुस्लिम समाजामध्ये सुद्धा जाणकार लोक आहेत. त्यांनाही वाटते की बाबा विकासात्मक काहीतरी कामं झाली पाहिजे आणि खासदार साहेबांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे. त्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केले आणि ते माझ्यासोबत राहतील याचा मला विश्वास आहे. जसं शरद पवार, अजित पवार एका वेळेला एकत्र यावं असं त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना वाटत होतं. तुम्हाला वाटते का की हे एकनाथ शिंदेच्या हाती आता शिवसेना देऊन जी आहे तर उद्धव ठाकरेंनी थोडा पुढाकार घ्यावा यासाठी? आता बघा, शेवटी 2 नेत्याचा विषय आपला तर असू शकत नाही. आपण छोटे माणसं आहेत. त्या दोघांनी तसं ठरवलं. मी मागे आवाहन केलं होतं की बाबा 2 पवार एकत्र येऊ शकतात तर शिंदे आणि ठाकरे एकत्र का नाही येऊ शकत? एकत्र यायला पाहिजे, तर आपल्याला भविष्यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीनं ताकद मिळेल आणि चांगल्या पद्धतीने लढता येईल अशी भूमिका मी मांडलेली आहे. आणि आजही मला वाटते की बाबा दोघांनी एकत्र आलं तर आणखीन चांगली गोष्ट आहे, काय वाईट नाही. पण ती कोणी माघार घ्यावी, कोण पुढाकार घ्यावा, ही लई मोठा विषय आहे. त्यामुळे शेवटी तुका म्हणे उभा आहे, जे जे होईल ते पाहे. आत्तापर्यंतचा इतिहास आहे की शिवसेनेचे जे खासदार विरोधात गेले ते खासदार निवडून आले नाही. तुम्ही अपवाद ठरताल का यासाठी? अरे मी शिवसेनेतच आहे ना बाबा, गेलो कुठं? मी शिवसेनेतच आहे ना, शिवसेनेतच आहे ना, मूळ शिवसेनेत आहे. धनुष्यबाणाची शिवसेना, परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 1989ला शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. कैलासवासी अशोकराव देशमुख साहेब पहिले खासदार शिवसेनेचे झाले. त्यानंतर 1990ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये 42 शिवसेनेचे आमदार निवडून आले धनुष्यबाणाच्या चिन्हावर. आणि तेव्हापासून धनुष्यबाणाच्या चिन्हावर आम्ही अनेक निवडणुका लढल्या, आम्ही जिंकलो. म्हणून धनुष्यबाण सोडून गेलो नाही. गेलो होतो कालच्या वेळेस, मूळ शिवसेनेसोबत राहून गेलो, पण तिथे त्यावेळेस त्यांनी वेगळ्या भूमिका घेतल्यामुळं त्रास बी झाला, परंतु विजय बी मिळाला. आणि भविष्यात आता मूळ शिवसेनेत आल्यामुळं आणखीन धनुष्यबाणाच्या चिन्हानं आपल्याला स्वीकार केल्यामुळं कुठली अडचणीला मला असं वाटत नाही. उद्धव ठाकरेंनी आवाहन केलेलं आहे की पुढचे निवडणूक जिंकून दाखवा म्हणून. साहेब आता ती त्या वेळेसची प्रसंगानुसार बघू ना. आज त्या गोष्टीला बोलून का उपयोग आहे का? पुढची निवडणूक सुद्धा आम्ही जिंकणार हे तुम्हाला ठामपणाने सांगतो. आता
आता तुम्ही म्हणतात मूळ शिवसेनेत मी गेलो, मात्र हे सगळे शिवसेनेत आता जे उद्धव ठाकरेंचे संजय राऊत असो, आपले आमदार असो किंवा इतर पदाधिकारी गद्दार म्हणून म्हणतात. काय वाटतं हे एकनाथ शिंदेपासून चालत आलेलं आहे, हे सगळं आमदारांना खासदारांना असं म्हणणं योग्य आहे का? नाही, मला सांगा, गद्दार म्हणतात. आता कोण गद्दार आहे? 19ला माझ्या विरोधात कोणी गद्दारी केली? त्यांचा जन्म कधीचा? शिवसेनेत त्यांचं योगदान किती? मी 1986 पासून पक्षाचं काम करतोय. अनेक समस्याचा सामना केला आहे, अनेक आंदोलनं जनआंदोलनं केली, सगळ्या प्रक्रिया पार पडल्या. त्या ह्या महाशयांनी आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा स्वतःचा खुद के गिरेबान में जरा झाक के देखो. प्रत्येक निवडणुकीत तुम्ही कधी पक्ष बघितला? तुम्ही तर गणगोतच बघितले. नात्यागोत्याच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही कधी राजकारण केले का? शिवसेनेचं काम कधी केलंय? किती दिवस केलंय? तुमच्याच मतदारसंघात, तुमच्या विधानसभेत किती शिवसेनेच्या शाखा आहेत? दाखवा म्हणा एखादी शाखा तरी आहे का? काय नाही, उगाच म्हणायला काय लागले, बोलायला लागते. 27 तारखेला उद्धव ठाकरे परभणी देत आहेत. सगळ्याच खासदारांच्या जिल्ह्यांमध्ये ते जाऊन पक्षावाढी संदर्भात आणि तुम्ही या ठिकाणी बोलणार आहे. बोलू द्या ना, शेवटी ते त्यांचा पक्ष चालवत असताना त्यांना त्यांच्या भूमिका मांडायचा नैतिक अधिकार आहे. आणि ते नेते आहेत, माझे बी नेते आहेत, त्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलतील. त्याच्याविषयी मी त्यांच्याविषयी बोलायचं मला काही वाटत नाही की मी त्याला काही बोलावं. तुडवा म्हणून जसं हे एक ऑपरेशन टायगर होतं, असंच ऑपरेशन तुडवा म्हणून करा असं आव्हान थेट शिवसैनिकांना संजय राऊत करतायत. अरे तुडवायला बी दम लागते ना, असं म्हणल्यानं कोणी. संजय राऊत कधी चापट मारली कोणाला? संजय राऊतांनी त्यांनी या गोष्टी करू नये असं मला वाटते. त्यांच्या तोंडून ही भाषा नाही शोभत. ते वैचारिक लेवलनं उंचीचे माणसं आहेत, त्यांनी वैचारिकच भाषा करावी. तुडवायची गिडवायची भाषा त्यांनी करू नये, ते आम्ही करावी, त्यांनी नाही करावी. बरं, आता शेवटचा प्रश्न, खरी शिवसेना कोणती? उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेची? धनुष्यबाणाची. म्हणजे एकनाथ शिंदे, बाळासाहेबांनी धनुष्यबाण कोणाचा? बाळासाहेब ठाकरे. बस झालं, मग आता तुला सगळं माहिती आहे, पुन्हा आणखी मला विचारतो. तर हे होते परभणीचे खासदार संजय जाधव. यांनी स्पष्ट केले की पुन्हा 2029ला आम्ही निवडणुका लढू, जिंकू. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी सुद्धा इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.